गुड मॉर्निंग ऑल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी मॅथ्स गुरु शिवून तुमचा आडा 24/7 मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर आजचं सेशन आपण जे आहे ते लाईव्ह न होता आपण रेकॉर्ड केलेलं आहे. त्यामुळे या सेशनमध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी थोडासा वेळ दिला जाईल आणि त्यानंतर मी क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करून दाखवेन. तर सर्वांनी तेवढ्या वेळेमध्ये क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करावा आणि नाही जमला तर मी ते पुढे आन्सर सांगितलेलंच आहे. ठीक आहे. तर सर्वांचं स्वागत आहे बँकिंग मूलमंत्र या सिरीजमध्ये. SBI क्लर्कसाठी क्रॅश कोर्स आपण पाहतोय जो यूट्यूबला कम्प्लिटली फ्री आहे. त्यामधील प्रिलिम मॉक 8 आजचं सेशन आहे. तर या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि सेशन आवडलं असेल तर लाईक करा शेवटी. ठीक आहे. इफ यू फेल डाऊन यस्टरडे स्टँड अप टुडे. जरी तुम्ही काल हरला असाल, काल जर तुम्ही फेल्युअर झाला असाल किंवा तुम्हाला फेल्युअर मिळालं असेल किंवा तुम्ही जे आहे ते असं वाटलं असेल तुम्हाला की यस मी काल काहीतरी गमवलं, पण आज जो आहे तो नवीन दिवस नवीन ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतं. तर या ऑपॉर्च्युनिटीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या दिवसाचा एक न्यू ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघा आणि त्या पद्धतीने जे आहे ते प्रिपरेशन चालू ठेवा सर्वांनी. ठीक आहे. तर आजची ऑफर आहे, बघू शकतात की वन्स इन अ लाईफ टाईम डील, लोएस्ट प्राइसेस एव्हर, मोस्ट अवेटेड फ्लॅश सेल इज बॅक. तर महापॅक अँड टेस्ट पॅकवर तुम्हाला सर्वात कमी रुपयामध्ये तुम्हाला जे आहे ते सर्व पॅक्स उपलब्ध होणार. बँकिंगचा असो, SSC असो, इंजिनिअरिंग असेल, टीचिंग असेल, डिफेन्स असेल, रेल्वे असेल किंवा स्टेट एक्झाम असेल. स्टेट एक्झाम असेल, कोणतीही एक्झाम असेल तर तुम्हाला ओनली फॉर टुडे आजच्या पुरती ऑफर आहे गाईज. तर आजच्या पुरती ऑफर आहे, लवकरात लवकर सर्वांनी एनरोल करा. कसं एनरोल करायचं ते सुद्धा दाखवेल मी तुम्हाला आणि कोणते कोर्सेस आहेत तर ते सुद्धा सांगेल. महापॅक टीचिंगचा, बँकिंगचा महापॅक, SSCचा आणि रेल्वेचा असा 3 मिळून एकच महापॅक आहे. तर तो तुम्हाला खूप कमी रुपयामध्ये मिळून जाईल. तर आजच एनरोल करा लवकरात लवकर. त्यासाठी Y211 हा प्रोमो कोड यूज करा, कारण या ऑफरवरच तुम्हाला सर्वात जास्त ऑफ कमी किमतीमध्ये मिळेल किंवा सर्वात जास्त ऑफ मिळेल. Y211 हा प्रोमो कोड यूज करायला मात्र विसरू नका. आजचा सेशनचा पहिला प्रश्न, व्हॉट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विल कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग क्वेश्चन्स. जे फॉलोइंग आपल्याला दिलेले आहेत क्वेश्चन, यामध्ये आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची आहे. यू आर नॉट एक्सपेक्टेड टू कॅल्क्युलेट द एक्झॅक्ट व्हॅल्यू. एक्झॅक्ट व्हॅल्यू काढण्याची गरज नाही आहे. 40% याला आपण अप्रॉक्सिमेट म्हणू शकतो. नंतर याला 601 आहे, याला 600 म्हणू शकतो, याला 250 म्हणू शकतो, याला 70% म्हणू शकतो आणि याला 910 याला जसं तसं. ऑप्शन सुद्धा पाहू शकतात, 907, 17, 27, 37, 47. म्हणजे ऑप्शन सुद्धा थोडीशी लांब आहेत. तर सर्वांनी करा सॉल्व. थोडासा वेळ देईल मी या क्वेश्चनसाठी आणि त्यानंतर क्वेश्चनचं आन्सर सांगेल. सर्वांनी ट्राय करा. 40% ऑफ 601 minus 249.97 is equal to question mark minus 69.98% of 910. पाहूया क्वेश्चनचं आन्सर. पहा, 40% म्हणजेच 2/5. 601 ला आपण लिहू शकतो अप्रॉक्सिमेट 600. याला लिहू शकतो 250 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मायनस 70%. याला 70% ऑफ 910. हा एक शून्य, हा एक शून्य आणि पर्सेंटेज कॅन्सल झाले. तर 7 गुणिले 91 म्हणजे 9 आणि 7 एक 60. बरोबर, 7 63 आणि 7 एक 7. आता हे इकडं आलं तर अगोदर हे सॉल्व करून घ्या. काय तर 12 25 60, 12 2 24, 240 मायनस हे 250 प्लस 637 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. 240 मधून 250 गेले, -10 राहिले, -10 यामधून गेले तर 627. इथं आन्सर, करेक्ट आन्सर आहे 627. आन्सर आहे बी, 627 इज द करेक्ट आन्सर. बी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? इथं सर्वांना क्लिअर असेल एकदा कमेंट करा. सर्वांनी क्लिअर असेल तर कमेंट करायचा. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. x² + 5x + 6 इज इक्वल टू 0 आणि y² + 9y + 14 इज इक्वल टू 0. In each of the following questions, two equations 1 and 2 are given. Solve the equations and mark the correct option. म्हणजेच काय, x is greater than y किंवा x is greater than or equal to y, x is less than y, x is less than or equal to y किंवा x आणि y च मध्ये रिलेशन लावू शकत नाही किंवा x is equal to y आहे. काय येणार यामध्ये, काय येणार आन्सर द्या सर्वांनी.
ट्राय करा, सर्वांनी ट्राय करा. ठीक आहे, करूया सॉन, हा क्वेश्चन सॉल्व करूया. काय म्हटलं बघा. बघा, गुणाकार पाहिजे 6, बेरीज पाहिजे 5. काय येऊ शकता फॅक्टर? 3 आणि 2. 3 दुनी 6 आणि 3 आणि 2 5. दोन्हीही प्लस येतील आणि ज्यावेळेस आपण फॅक्टर घेतोय तर त्यावेळेस दोघांचेही साइन चेंज होतात. -3, -2. वायचे फॅक्टर बघा. गुणाकार पाहिजे 14, बेरीज पाहिजे 9. 7 दोन्ही 14. दोन्हीही प्लस येतील आणि फॅक्टर घेताना काय होईल? दोन्हीही मायनस होऊन जाईल. मग -7, -2. -2 इक्वल आहे. हे -2 जो आहे तो -3 पेक्षा मोठा आहे. पण इथला -7 जो आहे तो लहान आहे -3 पेक्षा. म्हणजे यामध्ये रिलेशन लावू शकतो का? यामध्ये रिलेशन लागू शकत नाही, कारण हा इक्वल आहे फॅक्टर आणि हा -2 हा मोठा आहे -3 पेक्षा. पण -3 हा मोठा आहे -7 पेक्षा. मग यामध्ये रिलेशन लावू शकत नाही आपण. म्हणजे नो रिलेशन कॅन बी एस्टॅब्लिश बिटवीन एक्स अँड वाय. करेक्ट ऑप्शन आहे ई. नेक्स्ट अप्रॉक्सिमेशनचा क्वेश्चन आहे. 29.97% ऑफ क्वेश्चन मार्क प्लस रूट ऑफ 399.81 किंवा 81 इज इक्वल टू 14.98 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 31.99 प्लस 31.99. ठीक आहे, 30 ते 40 सेकंदाचा वेळ घ्या, क्वेश्चन सॉल्व करा सर्वांनी. 30 ते 40 सेकंदामध्ये आरामशीर क्वेश्चन सॉल्व होतो हा. सर्वांनी ट्राय करा. पाहूया, 30-40 सेकंद संपलेले आहेत. याला अप्रॉक्सिमेट 30% घेऊ शकतो. 30% लिहा. 30% म्हणजे 30/100 इन टू क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू आपण एक्स घेऊया. रूट ऑफ याला अप्रॉक्सिमेट 400 घेऊ शकतो. 400चं रूट येतं 20. याला अप्रॉक्सिमेट 15, 15चा वर्ग येतो 225. याला अप्रॉक्सिमेट 31.99 म्हणजे 32. हे 20 इकडे मायनस झाले असते. 32 मधून जर 20 गेले असते तर 12 उरले असते. 12 यामध्ये ऍड करा. 225 25 आणि 12 37. इकडे किती आहे? हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. काय राहिलं? एक्स इज इक्वल टू 10 गुणाकारामध्ये गेला आणि 3 जेव्हा तो डिवाइड मध्ये आला. काय येणार? 3 ने कंप्लीट डिवाइड होतं का? याला नाही होणार. बघूया आपण काय येतं. तर 3 असते 21. 21 म्हणजे 2 उरले. 3 9 27. ओके, कंप्लीट भाग जातो. 79 गुणिले 10 म्हणजेच किती येतं? 790. करेक्ट आन्सर आहे डी, 790. 790 हे आन्सर करेक्ट आहे. क्लिअर आहे सर्वांना? सर्वांना क्लिअर असेल. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याच्या अगोदर हा जो आपला कोर्स आहे, ठीक आहे, मंडे टू सॅटर्डे पर्यंत आपण 10 AM ला रोज सेशन घेत असतो. त्यामध्ये थोडासा चेंज होणार आहे. ओनली ऑन अड्डा 24/7 मराठी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. यावर तुम्हाला बघायला मिळेल बाय शिवम सर. आणि SBI क्लर्क फाउंडेशन कोर्स जो आपण लॉन्च केलेला आहे तर तो तुम्हाला आजच्या दिवसापुरतं व्हॅलिड आहे. ही ऑफर वन्स इन अ टाइम, ही ऑफर तुम्हाला आजच्या पुरती मिळणार आहे. त्यामुळे या ऑफरचा फायदा घ्या. मराठीमध्ये कंप्लीट बॅचेस असतील. कंप्लीट कोर्स जो आहे तो मराठीमध्ये आहे. तुम्हाला सर्व गोष्टी मराठीमध्ये सांगितल्या जातील. तर तो तुम्ही एनरोल करू शकता. 12 ते 2:30, 4 ते 6:30 मध्ये आपलं 4 वाजताचं सेशन आहे मॅथ्सचं, ज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण कन्सेप्ट क्लिअर करत आहोत. 18 मे ला बॅच सुरू होती, झालेली आहे ऑलरेडी. 12 ते 2:30, 4 ते 6:30. ही ऑफर 1609 ची ही आता लास्टची ऑफर आहे. 12 महिन्यासाठी तुम्हाला बॅच मिळते बघायला. ठीक आहे, 12 महिन्यासाठी. कंटेंट तर तुम्ही पाहिलाय की काय लेवलचा कंटेंट मिळतो, हे तुम्ही यूट्यूबला सुद्धा पाहिलंय. तर पेडमध्ये सुद्धा अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला कंटेंट नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने घेतला जाईल. तर 1609 मध्ये तुम्हाला ही बॅच मिळते. तर लवकरात लवकर एनरोल करा, कारण ऑफर आजच्या पुरती आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
काय क्वेश्चन आहे? एक्स स्क्वेअर मायनस 18x प्लस 45 इज इक्वल टू 0 आणि वाय स्क्वेअर प्लस 12y मायनस 45 इज इक्वल टू 0. एक्सची फॅक्टर बघूया आणि वायची फॅक्टर काय आता बघूया. गुणाकार पाहिजे 45, बेरीज पाहिजे -18. काय येऊ शकतं? 15 3 45. दोन्हीही मायनस मायनस घेतलं तर मायनस मायनस -18, मायनस मायनस गुणाकार प्लस 45. मग फॅक्टर घेताना दोन्हीही प्लस होतील 15,3. 15,3 बरोबर आहे. या पद्धतीने आता जो लास्ट क्वेश्चन होता त्यामध्ये सुद्धा आपण सेम केलं होतं. बघू शकता तुम्ही लास्ट क्वेश्चन कोणता होता? हा क्वेश्चन. यामध्ये सुद्धा सेम केलं होतं. तर इथे सुद्धा काय करायचं? त्याच पद्धतीने काय करा, इथे गुणाकार पाहिजे -45 प्लेस -45 गुणाकार पाहिजे, बेरीज पाहिजे +12. काय येऊ शकतं फॅक्टर? तर 15 गुणिले 3च येणार, पण +15 येणार आणि -3 येणार. कारण 15 मधून 3 गेले 12 होतात. 15 मधून गुणिले 3 म्हणजे 45 आणि मायनस. साइन चेंज करा, -15 होतील आणि +3. हा 3 आणि 3 सेम आहे, पण 3 हा -15 पेक्षा मोठा आहे. पण हा 15 जो आहे प्लस हा -15 पेक्षा मोठा आहे. या दोघांमधलं रिलेशन लावू शकतो का? नो रिलेशन कॅन बी एस्टॅब्लिश बिटवीन एक्स अँड वाय. एक व्हॅल्यू सेम आहे, 3 आणि 3 सेम आहे. ठीक आहे, बघा 3 आणि ही 3 सेम आहे, पण 3 हा -15 पेक्षा मोठा आहे. 3 हा -15 पेक्षा मोठा आहे आणि 15 हा सुद्धा -15 पेक्षा मोठा आहे. ओके, यामधलं रिलेशन नाही, आपण यामधलं ऑप्शन दुसरा आहे. कसं बघा, बघा इथं 3 आहे, ही व्हॅल्यू सेम आहे. एक्स इज इक्वल टू वाय घेऊ शकतो, पण एक्सच्या ह्या दोन व्हॅल्यू ज्या आहेत, या दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत ते या दोघाच्याही पेक्षा मोठ्या आहेत. म्हणजे ही 15 व्हॅल्यू -15 पेक्षा मोठी आहे आणि 3 पेक्षा मोठी आहे. म्हणजे काय येणार? एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. करेक्ट आन्सर काय आहे? एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट होता. या क्वेश्चनचा आन्सर थोडंसं वेगळं येईल. एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय कशामुळे? बघा लास्ट क्वेश्चन मध्ये कसं शिकलो होतो आपण. बघा या क्वेश्चन मध्ये काय झालं होतं? ओके, या क्वेश्चन मध्ये काय झालं होतं? बघा हा इक्वल होता, हा फॅक्टर इक्वल होता, पण हा -3 जो आहे तो या दोघांपेक्षा मोठा होता. या दोघांपेक्षा मोठा होता, बरोबर आहे. अच्छा, इथं पण आपलं आन्सर चुकलंय का? बघा -2 सेम आहे, बरोबर आहे, पण -3 हा या दोघांपेक्षा मोठा आहे. आणि ओके नाही, -7 पेक्षा मोठा आहे, पण -2 मोठा आहे -3 पेक्षा. आणि -2 म्हणजे इथे एक तर काय येतं? एक्स इज ग्रेट इक्वल टू वाय किंवा एक्स इज ग्रेटर दॅन वाय. आणि -2 हा -3 पेक्षा मोठा आहे, म्हणजे एक्स इज लेस दॅन वाय. म्हणजे ऑप्शन लावू शकतो का आपण? नाही, नो रिलेशन कॅन बी एस्टॅब्लिश. आणि इथं काय करेल तर आपण बघा 3 आणि 3 इक्वल होतं, पण 15 हा -15 पेक्षा आणि 3 पेक्षा मोठा आहे, आणि 3 सुद्धा हा -15 पेक्षा मोठा आहे, म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. करेक्ट आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन. By selling two articles, a man earns 50% profit on first article and 10% loss on second article. If find his overall gain or loss percentage if cost price of both articles were same. बघा, cost price, selling price. पहिल्यावर 15% प्रॉफिट झाला. 15% प्रॉफिट आहे 15/100. 5 ने डिवाइड केलं, 5 3 15, 5 2 10. 20 वर 3 रुपयाचा प्रॉफिट होतो, म्हणजे 20 ची वस्तू कितीला विकली असेल? तुम्ही 23 ला विकली असेल. पुढे 10%चा लॉस झाला तुम्हाला सेकंड आर्टिकल. 10% म्हणजेच 1/10, म्हणजे 10 वर 1 रुपयाचा लॉस, म्हणजे 10 ची वस्तू कितीला विकली असेल? तुम्ही 9 रुपयाला विकली असेल. दोघांचीही कॉस्ट प्राइस सेम आहे. इथे 20 आहे, इथे 20 करून घ्या. याला 20 करण्यासाठी 2 ने गुणाकार केला. 2 ने गुणाकार केला तर किती झालं? हे 20 झालं, हे झालं 18, हे झालं 20 आणि हे झालं 18. आता बघा, हा रेशोचं काम संपलं आपल्याला. आता हे रेशो आणि हे दोन रेशो आपल्याला कामाचे आहेत, बरोबर आहे. दोघांचे कॉस्ट प्राइस सेम, दोघांच्याही कॉस्ट प्राइस सेम झाल्या. 20 आणि 20 किती तर 40. दोघांची ऍडिशन करावं लागेल, कारण दोन्हीही कॉस्ट प्राइस वेगवेगळ्या सॉरी दोघांच्याही सेलिंग प्राइस वेगवेगळ्या होत्या. मग कितीचा प्रॉफिट झाला तर त्यांची ऍडिशन 20 आणि 20 40. आणि इकडे 8 आणि 3 11 राहिला, 1 आणि 4 2 आणि 2 4. म्हणजे 1 रुपयाचा तुमचा प्रॉफिट झाला कशावर? 40 रुपयावर. तर 100 पैकी किती? हे 0 आणि 0 कॅन्सल. हे 10 ला जर 4 ने डिवाइड केलं तर 4 2 8, 2 उरले 4 5 20. 2.5%. करेक्ट आन्सर आहे सी. 2.5% इज द करेक्ट आन्सर. 2.5%. नेक्स्ट, 9x² प्लस 11x प्लस 2 इज इक्वल टू 0 आणि 8y² प्लस 6y प्लस 1 इज इक्वल टू 0. करा, सर्वांनी ट्राय करा.
बघा 9 आणि 2 प्लस 18 गुणाकार पाहिजे आणि प्लस 11 जो आहे तो बेरीज पाहिजे. काय येणार? 9 दोन्ही 18, 9 2 11 आणि 9 दोन्ही 18. दोन्हीही प्लस येणार, फॅक्टर घेताना दोन्हीही मायनस झाला आणि डिवाइड बाय काय येणार? हे 9 येणार आणि इथे सुद्धा 9 येणार. हा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजे काय आलं? -1 कॉमा मायनस 9 ने तर काही भाग जाणार नाही. किती येणार? 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18, 0.22 मायनस 0.22. वायची फॅक्टर काय येणार? 8 एक 8 गुणाकार पाहिजे 8 आणि बेरीज पाहिजे +6. काय तर 4 आणि 2, 4 दोन्ही 8 आणि 4 दोन्ही 4 आणि 2 6. दोन्हीही प्लस असतात तर दोन्हीही मायनस होईल आणि डिवाइड बाय 8 डिवाइड बाय 8. 4 1/4 इकडे काय राहिलं? 1/4 राहिलं आणि इकडे राहिलं 1/2. -1/2 म्हणजे 0.5, -1/4 म्हणजे -0.25. बघा -0.22 हा जो आहे तो दोघांपेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. -0.22 -0.5 पेक्षा मोठा आहे आणि -0.25 पेक्षा सुद्धा मोठा आहे, म्हणजे एक्सचा एक फॅक्टर मोठा होतोय. ठीक आहे, पुढे हा -1 आहे पण इथले दोन्हीही फॅक्टर जे आहेत ते या -1 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे एक्स इज लेस दॅन वाय. मग एक तर ग्रेटर दॅन आणि लेस दॅन यामधलं रिलेशन लावू शकतो का? नाही. नन ऑफ दीज किंवा नन रिलेशन कॅन बी एस्टॅब्लिश बिटवीन एक्स अँड वाय. एक व्हॅल्यू एक्सची मोठी आहे, एक व्हॅल्यू वाय, दोन व्हॅल्यू वायच्या मोठ्या आहेत ज्या -1 पेक्षा मोठ्या आहेत, तर रिलेशन नाही लावू शकत. नेक्स्ट क्वेश्चन. रेशो बिटवीन एज ऑफ वीर अँड समीर 6 years ago was 3:7 आणि 6 years hence will be 5:9. फाइंड द रेशो बिटवीन प्रेझेंट एज ऑफ वीर अँड समीर. करा, सर्वांनी ट्राय करा. क्वेश्चन सर्वांनी ट्राय करा, बघूया काय येतं क्वेश्चनचा आन्सर. आणि सर्वात शेवटी इम्पॉर्टंट एक तुमच्यासाठी न्यूज असेल, तर ते अखेरपर्यंत बघा सेशन, कारण मंडेपासून तुम्हालाही जसं मी अगोदरही म्हटलं या सिरीज, हे सकाळची सिरीजचा हा शेवटचा सेशन आहे. उद्यापासून किंवा मंडेपासून, ठीक आहे, आता मंडेला सेशन असेल तर मंडेपासून थोडासा चेंजेस होणार आहे पूर्ण शेड्यूलमध्ये, तर ते मी तुम्हाला शेवटी सांगेल सेशनच्या. ठीक आहे, या क्वेश्चनचं आन्सर बघूया आपण तोपर्यंत. ठीक आहे, आन्सर बघा. वीर आणि समीर यांचं 6 वर्षाखालचं वय असं होतं 3:7 आणि 6 वर्षानंतरचं वय होतं किती? 5:9. आणि यांच्या दोघांच्या मध्ये कुठेतरी सध्याचं वय असेल त्यांचं. दोघांमध्ये फरक बघा, इथे 4चा फरक आहे, इथे 4चा फरक आहे. बघा डिफरन्स सेम आहे. डिफरन्स सेम असेल तर 3 वरून रेशो किती झाला? 5 झाला, किंवा 7 वरून 9 झाला, म्हणजे 2चा चेंज झाला. 2चा चेंज कधी? -6 to +6 म्हणजे 12, म्हणजे 1 युनिटची व्हॅल्यू किती आली? 6. म्हणजे 1 युनिटची व्हॅल्यू जर 6 आली तर वीरचं वय काय येणार? काय बघू आपण. 3 म्हणजे किती येणार? 18 आणि 7 म्हणजे किती येणार? 6 42. याचं वय होतं 18, याचं वय होतं 42, पण कधी होतं? तर ते 6 वर्ष अगोदर. आता किती असेल? यामध्ये 6 वर्ष ऍड करा, म्हणजे झालं 24 आणि इकडे झालं 48, म्हणजे सरळ सरळ काय येणार? 24 दोन्ही 48. आन्सर काय आहे? 1:2 करेक्ट आन्सर आहे, म्हणजे डी आन्सर करेक्ट होतं 1:2. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन घेण्याच्या अगोदर हा SBI क्लर्कचा फाउंडेशन कोर्स मी तुम्हाला जे सांगितलं आज वन्स इन अ टाइम जी आहे ते लोएस्ट प्राइसची जी आहे ऑफर ती बॅक आलेली आहे, लगेच वापस आलेली आहे. तर 18 मे पासून सुरू झालेली बॅच जी आहे ती तुम्हाला आता ती 1609 रुपयामध्ये मिळेल. 2000 2500ला सुद्धा विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे, तर आता कमी रुपया मिळतं, तर एनरोल करा लवकरात लवकर. 12 महिन्यासाठी आहे आणि ही आपली यूट्यूबची जी SBI क्लर्कची जी सिरीज आहे त्याचा टाइम आता चेंज होणार आहे आणि ही सिरीज जी आहे ती थोडंसं जो आहे तो टाइम चेंज होणार असल्यामुळे थोडासा फरक पडेल. ठीक आहे, तर यासाठी Y211 हा प्रोमो कोड यूज करायला मात्र विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन. 6x² + 5x + 1 = 0 आणि 4y² - 15y = 4. आता इथं गुणाकार पाहिजे 6 आणि बेरीज पाहिजे 5. फॅक्टर काय येतील? फॅक्टर काय येतील? तर फॅक्टर असे येऊ शकतात. ओके, यामध्ये फॅक्टर 6 - 1 येणार नाही, 3 आणि 2 येतील. 3 दोन्ही 6, 3 2 5. दोन्ही प्लस आहेत, फॅक्टर घेताना दोन्हीही मायनस होतील, म्हणजे /6 म्हणजे x चे फॅक्टर किती येणार? 3 दोन्ही 6 म्हणजे -0.5 कॉमा
42 म्हणजे 0.33. वायचे फॅक्टर काय येणार? हे फॅक्टर येणार 4y² मायनस 15y मायनस 4 इज इक्वल टू 0. काय येणार? 4 चौक 16. गुणाकार पाहिजे -16, बेरीज पाहिजे -15. काय येतील फॅक्टर? तर फॅक्टर -16 प्लस 1 हा फॅक्टर येतात. दोघांचा गुणाकार -16 आणि दोघांची बेरीज -15. फॅक्टर त्यांना चेंज होतात 16, -1 डिवाइड बाय 4 डिवाइड बाय 4. 4 ने डिवाइड केलं तर 4 चौक 16, सरळ सरळ 4 आलं आणि -0.25. -0.25 या दोघांपेक्षा मोठा आहे आणि 4 सुद्धा या दोघांपेक्षा मोठा आहे, म्हणजे x इज लेस दॅन y. करेक्ट आन्सर येईल, म्हणजे सी आन्सर आहे. x इज लेस दॅन y, कारण 4 सुद्धा मोठा आहे, दोघांची हे सरळ सरळ प्लस मध्ये आहे, या दोघांपेक्षा मोठा आहे, आणि -0.25 हा दोघांपेक्षा सुद्धा मोठा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 120 लिटर जे आहे ते मिल्क आणि वॉटर आहे, ज्यामध्ये तुम्हाला 20% जे आहे ते वॉटर आहे. तर त्यामध्ये तुम्हाला किती ऍड कराल जेणेकरून 25% तुम्हाला वॉटर होईल? ठीक आहे, बघा. तर याच्यामध्ये अगोदर मिल्क किती आहे बघूया. 20% वॉटर असेल तर 80% मिल्क असेल. 80% ऑफ 120 किती झालं? बऱ्याटी 96 लिटर आलं. आता 25% तुम्हाला वॉटर करायचं, तर मिल्क जसाला तसं राहील, म्हणजे मिल्क जसाला तसं आहे. पण आता मिल्क किती आहे? 25% वॉटर आहे, तर 75% मिल्क असेल. हे 75% आहे, जसं सरळ सरळ बरोबर आहे. 75% तर 100% म्हणजे किती कळेल तुम्हाला. इथे बघा, क्रॉस मल्टिप्लाय केलं, 96 गुणिले 100 डिवाइड बाय 75. असं जरी केलं तर चालतं. 25 ते 75, 25 चौक 100, 3 ने डिवाइड केलं, 3 ते 9, 3 दोन्ही 6, 4 ने गुणाकार केला, 4 दोन्ही 8, 4 1 12, 128. अगोदर किती मिश्रण होतं? 120. याच्यामध्ये तुम्ही काय केलं? 8 लिटर काय टाकलं असेल? पाणी टाकलं असेल. 8 लिटर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. x² प्लस 3x इज इक्वल टू 0. आता याला काय करायचं? x² इज इक्वल टू -3x येतो, इकडे नेला -3x झाला. x ने हा x कॅन्सल झाला, 1 x इज इक्वल टू किती आलं? -3. x ची व्हॅल्यू मिळाली. x ची व्हॅल्यू -3 मिळाली, तर इथे पुट करा -3 चा वर्ग प्लस y इज इक्वल टू 10. -3 चा वर्ग 9, 9 यामधून कमी केला तर y ची व्हॅल्यू किती येणार? 1. म्हणजेच काय येणार? y इज ग्रेटर दॅन x किंवा x इज लेस दॅन y. दोन्हीही एकच म्हणू शकतो. काय असेल? y मोठा असेल. y मोठा म्हणजे करेक्ट आन्सर आहे सी. करेक्ट आन्सर आहे सी. x इज लेस दॅन y किंवा y इज ग्रेटर दॅन x. बघा, न्यू शेड्यूल तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे सोमवारपासूनचं शेड्यूल आहे. ते आता तुम्हाला एकदा मी व्यवस्थित सांगतो कशा पद्धतीने आपण शेड्यूल बनवलेला आहे. सकाळचा जो टाइम आहे तो आता MPSC सिरीजला दिला जाईल. इथे बघू शकता, सकाळचा टाइम आहे हा कंप्लीट. ठीक आहे, हा सकाळचा कंप्लीट टाइम आहे. जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर मी तुम्हाला थोडंसं बाजूला होऊन सांगतो मी. ठीक आहे, अगोदर मी वरचे सांगतो, त्यानंतर तुम्हाला जो आहे तो इथला पार्ट सांगताना मी थोडंसं मला काय करतो, हाईड करतो. बघा, लक्ष द्या. सकाळी एडिटोरियलचं सेशन घेणं कधीही बेनिफिशियल राहील सर्व विद्यार्थ्यांसाठी. बँकिंग असेल, SSC असेल, MPSC असतील, RRB NTPC असतील, किंवा अजून कोणत्या एक्झामची तयारी करताय तर त्यांच्यासाठी एडिटोरियलचं सेशन जे आहे ते शरद सर घेतील. एडिटोरियलचं सेशन जे आहे ते शरद सर घेतील. आणि कंप्लीट सकाळची सिरीज जी आहे ती MPSC साठी आहे, हे तुम्ही एकदा नोट करू शकता. सकाळची सिरीज जी आहे ती कंप्लीट कोणासाठी आहे? MPSC साठी. बघा, शरद सर घेणार आहेत एडिटोरियल MPSC सिरीजमध्ये, जी कंप्लीट सकाळी 7 वाजता होणार आहे. सकाळी 7 वाजता. 8 वाजता होईल GS सेशन, म्हणजेच दीपक सरांचं सेशन. दीपक सरांचं सेशन होणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर रिझनिंगचं सेशन जे आहे ते तुम्हाला मंडे, ट्यूजडे, वेनसडेला बघायला भेटणार आहे MPSC सिरीजचं, जे घेणार आहेत गणेश सर. आणि तुम्ही म्हणताल सर मंडे, ट्यूजडे, वेनसडे का? कारण तुम्ही पाहू शकतात 9च्याच टाइमला थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डेला मॅथचं सेशन होणार आहे, म्हणजेच माझ्यातर्फे तुम्हाला शिकवायला मिळणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर पॉलिटीचं सेशन जे आहे ते तुमच्यासाठी नवीन फॅकल्टी येणार आहेत, निलेश सर. ते तुम्हाला त्यांना नक्कीच संडेला भेटणार आहात. तर ते तुम्हाला पॉलिटी शिकवतील कधी? मंडे, ट्यूजडे, वेनसडेला. आता 3 दिवस झाले, 3 दिवस उरले. थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डेला तुम्हाला हिस्ट्री शिकवतील गौरव सर, जे की येणार आहेत लवकरच. पुढल्या वीक पासून तुम्हाला हे सेशन, सर्व न्यू शेड्यूल आहे पुढल्या वीक पासूनचं. त्यानंतर 10चं सेशन झाल्यानंतर 11चं सेशन जे आहे ते जनरल सायन्सचं सेशन आहे. लक्षात ठेवा, जनरल सायन्सचं सेशन जे आहे ते जे आहे आपल्या रोहिणी मॅडम घेणार आहेत. किती वाजता? 11 वाजता. हे जर तुम्हाला शेड्यूल दिसत नसेल तर मी ते दाखवतो, की बघा इथे लक्ष द्या की हे सेशन दिसतंय इथे.
तर हे जनरल सायन्सचं सेशन जे आहे ते 11चा टाइम आहे, 11 AM सकाळी. आता हे झालं सकाळचे सेशन. आता दुपारी सेशन कसे असणार आहे ते दाखवतो. दुपारी सेशन जे आहे ते आपलं 2 ते 3 जे आहे ते मॅथ चालणार आहे, जे बँकिंगचं असेल, कम्प्लीट बँकिंगचं. आणि 3 ते 4 जे आहे ते तुम्हाला रिझनिंग चालेल. रिझनिंग चालेल. ठीक आहे, म्हणजे बँकिंगचे सेशन सुद्धा आहेत, MPSCचे सेशन सुद्धा आहेत, आणि एक नवीन सिरीज सुरू करतोय ते रुद्रा सिरीज, ज्यामध्ये तुम्हाला सरळ सेवेचा सेशन बघायला मिळतील. म्हणजेच पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, सर्व विद्यार्थ्यांसाठी सेशन बघायला मिळणार आहेत. म्हणजे आता रोज दिवसातून 3 सेशन होत असतील. ठीक आहे, तर जनरल सायन्सचं सेशन 6 वाजता जे रोहिणी मॅडम घेतील. मॅथचं सेशन रुद्रा सिरीज मध्ये 7 वाजता, कधी मंडे, ट्यूसडे, वेनसडे. म्हणजे मॅथचं सेशन तुम्हाला इकडे जर थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डेला बघायला नसेल भेटत, तर इकडे तुम्हाला मॅथचं सेशन आहे. म्हणजे दिवसातून एक तरी मॅथचं सेशन आहे. तसेच दिवसातून रिझनिंगचं एक सेशन सुद्धा आहे. इकडे MPSC मध्ये नसेल तर रुद्रा सिरीजमध्ये आहे, म्हणजेच थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डेला. त्यानंतर इंग्लिशचं सेशन जे आहे ते तुम्हाला शरद सरचं असेल 8 वाजता. 9 वाजता जो आहे तो गॅप असेल, आणि 10 वाजता तुम्हाला दीपक सरांचं सेशन बघायला मिळेल. GSचं 10 वाजता. अशा पद्धतीने दिवसाचं शेड्यूल बनवलेलं आहे. आपण कोणत्या एक्झामची तयारी करतात त्यानुसार तुम्ही सेशन पाहू शकतात, आणि बाकीचे सुद्धा पाहू शकतात क्वेश्चन्स. ठीक आहे, ही SBI क्लर्कची जी सिरीज असेल, आपण फाउंडेशन बॅच, ही तुम्ही एकदम एनरोल करू शकता. 1609 रुपयामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. लवकरात लवकर एनरोल करा सर्वांनी. 12 महिन्यासाठी तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल. सेशन जर आवडलं असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि अड्डा 24/7 मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि आपला मॅथ्स बाय शिवम सर हा टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करायला विसरू नका, ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे PDF तिथे अवेलेबल केल्या जातील. ठीक आहे, आजचं सेशन आपण इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत सर्वांनी लाईक करा, सेशनला आवडलं असेल एकदा कमेंट करा, शेअर करा, शेड्यूल जो आहे तो एकदा लिहून घ्या. ठीक आहे, दॅट्स इट. आजचं सेशन थांबूया इथेच. भेटूया आता मंडेला भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.